नमस्कार, एस बी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आलेलो आहे कोपरखैरणे येथील चौकामध्ये. जे चौक आहे तो बालाजी थिएटरच्या समोरचा चौक आहे. या चौकाच्या माध्यमातून 4 रोड एकत्र आलेले आहेत. डीमार्ट बाजूनी, खैरेने गाव या बाजूनी, आणि ह्याच मधोमध हा जो डिवायडर आहे तो डिवायडर अतिशय भग्नावस्थेत आहे. आज आपण पाहू शकतो की ह्या डिवायडरमुळे अनेक अपघात झालेले आहेत. या डिवायडरला धडकून वाहनं, त्याचे जे ब्लॉक्स आहेत ते इतस्ततः विखुरलेले आहेत. आपण पाहू शकतो की हे डिवायडर म्हणजे एक खंडर आहे आणि ह्या डिवायडरचा अतिशय वेगळा परिणाम या वाहतुकीवर होत आहे. हा डिवायडर बरोबर एका बाजूला 4 रोड एकत्र येतात त्या ठिकाणी आहे. 2 वर्षांपासून याची दुरवस्था झालेली आहे. पालिकेनं, रस्ते विकास करणाऱ्या विभागानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आपण पाहू शकतो की या मुख्य चौकाकडून एक रोड येतो, त्याचबरोबर हा कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या बाजूनं येणारा जो रोड आहे तो रोड येतो आणि अशा पद्धतीनं हा जो डिवायडर आहे मधोमध ठेवलेला आहे. रस्त्याचं काम झाल्यानंतर आपण पाहू शकतो की उजव्या बाजूला ते काम झालेलं आहे, पाहू शकतो तिथंपर्यंत रस्ता पूर्ण केलेला आहे आणि हा डिवायडर जो जुना आहे पूर्वीचा तो तसाच ठेवलेला आहे. ह्या डिवायडरचा वापर माझ्या माहितीप्रमाणे इथे एक मोठी बिल्डिंग झालेली आहे पंचरत्न हॉटेलची. ह्या हॉटेलला हे जे पार्किंग जी वाहनं उभी आहेत ह्या वाहनांना आडोसा म्हणूनच हा डिवायडर या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवलेला आहे, अशी शंका या ठिकाणी येत आहे. तर पालिकेनं या संपूर्ण डिवायडरचं पूर्णपणे काढून तरी घ्यावा किंवा त्याची दुरुस्ती करावी आणि हा रस्ता जो अडथळा ठरणारा डिवायडर आहे हा काढून पूर्णपणे चांगला आणि स्वच्छ करावा. एस बी न्यूजसाठी संजय पाटील, नवी मुंबई, कोपरखैरणे.